नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पिंपळवंडीत चिमुरडीवरील अत्याचार हत्येचा संताप, आरोपीला फाशीची मागणी करत मूक मोर्चा. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 9.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक 20 रोजी रात्री ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चाला नागरिक, महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या शोक सभेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी मेणबत्त्या पेटवत चिमुरडीला श्रद्धांजली वाहिली. मळगंगा माता मंदिरापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. बाजारपेठेतून मार्गक्रमण करत मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहोचला. सहभागी नागरिकांनी महिलांच्या हातात घटनेचा निषेध करणारे फलक हातात होते. यावेळी चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. पिंपळवंडी येथे मंगळवारी दिनांक 18 रोजी एका 25 वर्षीय तरुणाने 9.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद पिंपळवंडीसह संपूर्ण जुन्नर तालुक्यात तसेच राज्यात उमटले. घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्याच दिवशी ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर सलग 2 दिवस पिंपळवंडी गाव बंद ठेवण्यात आले. विविध महिला संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान मूक मोर्चानंतर झालेल्या शोक सभेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी पिंपळवंडीच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना असल्याचे सांगितले.